आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. With his name as ज्यांना इंग्लिश मधलं ओ की ठो माहित नाही त्यांच्याशी सुद्धा इंग्लिश मध्येच बोलायचं. ते त्यांच्यासाठी नाही, तुझ्यासाठी. तुला माहितीच आहे ना त्यांना इंग्लिश येत नाही, त्यामुळे तुझा आत्मविश्वास वाढेल. हा, मी आजीला फोन करू शकते की. तीच एक आहे जिला पूर्ण इंग्लिश येत नाही. हा, अगं इथं कुठं पोचली तुझी सोंगटी? इथं का आलीस तू? अगं हिथच होती. मगाशी 3 पडले होते की नाही, तेव्हा इकडे सरकवली होती आपण. अशीच करतेस बाई. बघ फोन आला माझ्या सरूचा. बोल ग सर. आजी हाऊ आर यू? काय अगं आजी हाऊ आर यू? म्हणजे? अगं सरे मला काय कळेल असं बोल की. अगं आजी मी विचारलं हाऊ आर यू? म्हणजे माले सरीला मग काय झालं? कत्री हाव 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 बोलाले. अगं मग लाऊडस्पीकरवर ठेव की फोन. कसं ते काय असते? आणि काय का आजे इतक्या दिवस फोन वापरतेस तुला कळना झालंय बी. आणि इकडं कळ ना घे. बोल गे सरे. हाऊ आर यू आजी? अगं आजे ती म्हणते तू कशी आहेस? अगं मग मला का कळना झालंय? अगं ते इंग्लिश मध्ये बोलते तुला कसं कळेल? असं होय. अगं पण हे इंग्रजीचं खूळ कुठून शिरलं तिच्या डोसक्यात? मला नाही माहित. तू तिला सांग कशी आहेस ती. अगं मी चांगली ठणठणीत आहे की, मला काय धाड भरले. पण काय ग सरे, अगं माझ्याशी इंग्रजीत का बोलायस तू? मला काय डोंबल कळते वय इंग्रजी? दॅट इज वाय आय टॉकिंग इंग्लिश टू यू. हा, अगं तुला कळत नाही म्हणूनच ती इंग्लिश मध्ये बोलते. कळत नाही म्हणून सांगते वय. का बरं ग सरे असं? आय एम ट्राइंग टू बिल्ड कॉन्फिडन्स. हा, let me tell you what I did today. First, I woke up in morning and I make tea. I get dressed. बर 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 जमतय बर का. चालू दे तुझं. Then I come back home and I make tea and then I make tea. माझा आला ना आता. No. Mausi, give me bangda fish, and I want to speak in English very good. That is why I called you. Hi, I'm Simran. And you? Sundari. Sundari. Nice name. Where are you from? Here Here means? only. Pune. Okay. You know, my dad is in banking. So we have to move from one city to another.
I have lived in many cities in India, but Pune is my favorite city. What's about you? Are you Maharashtrian? येस येस. Oh, that's great. I need. Can I get notes? Just yesterday, sir gave notes something. Did you write it? Did you understand the last lecture? So tell me about something yourself. Sundari. एक्सक्यूज मी. वॉटर वॉटर. Yeah, I have bottle. If you don't mind, you can have it, okay? Wait, I will give you some. हाय, हाऊ आर यू? आता तुम्ही बी इंग्लिश मध्ये नका सुरू वा. ठीक आहे, तुला जेव्हा इंग्लिश मध्ये बोलायचं असेल ना तेव्हा आपण बोल. ओके, नाहीतर आपली माय मराठी आहेच. Good morning, all of you. Good morning, sir. We will start a new topic. Just 1 minute. येस सर. Hey, Sundari, come na, sit here. नो नो. ओके ओके. फ्रेंड फ्रेंड. ऐका, माझ्या एका विश्वासातल्या माणसाने रेकमेंड केलंय म्हणून मी तुमच्यावर विश्वास ठेवते. कळलं? तुम्ही काळजी करू नका मॅडम. पैसा चोख, काम चोख. पैशाची तुम्ही काळजी करू नका, पण काम मात्र व्यवस्थित झालं पाहिजे. आणि मी जसं सांगेन तसंच झालं पाहिजे. होय मॅडम, पण पैशाचं काय? हा घ्या तुमचा ऍडव्हान्स. इतकेच पैसे काम झाल्यावरही मिळतील. ठीक आहे, भेटू काम झाल्यावर. सॉरी बरं का, तुम्हाला माझ्यामुळे थांबावं लागतंय. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुझं झालंय का लिहून? नाही, थोडं अजून. आणि हा, थँक्यू बरं का, तुम्ही माझी मदत केली ना त्याच्यासाठी. अगं इट्स ओके. मला जे माहित होतं ते मी तुला सांगितलं. बाय द वे, तू इथली वाटत नाहीस, म्हणजे पुण्याची. नाही म्हणजे आता मी पुण्यातच असते, पण माझं गाव शृंगारतळी. म्हणजे मी लहानाची मोठी तिकडेच झाली. वा, किती चांगली गोष्ट आहे. एवढ्याशा छोट्याशा गावातून येऊन तू इथे आयएसचं प्रिपरेशन करतेस. हा म्हणजे माझं लहानपणापासूनच ठरलं होतं की आपल्याला कलेक्टर व्हायचं. खरं तर माझ्या बाबांची इच्छा होती की मी कलेक्टर व्हावं. म्हणजे त्यांचं हे स्वप्न कधी माझं झालं, माझं मलाच कळलं नाही. वा, किती ग्रेट गोष्ट आहे. माणसाने स्वप्न नेहमी मोठीच पाहायला हवी, त्यात कंजूशी कशाला करायची. मला माहितीये, आता जरी तू चाचपडत असलीस, विचकत असलीस, तरी तू इथपर्यंत आलीस म्हटल्यावर पुढे जाशीलच. आणि मी सांगतो, एक दिवस तू नक्की कलेक्टर होशील. आणि तुला कसली मदत हवी असेल ना तर मला सांगायचं, मी आहेच की मदत करायला.
मागाशी तू मला फ्रेंड म्हणालीस ना, म्हणजे तू सिमरनला सांगत होतीस ना की आपण दोघे फ्रेंड आहोत म्हणून. सो आपण झालो फ्रेंड्स. आणि तू एक काम कर ना, तू माझ्याशी इंग्लिश मध्ये बोलत जा. तुमच्याशी इंग्लिश मध्ये त्याचं काय ना, माझ्यात अजून तो कॉन्फिडन्सच नाही आला. म्हणजे माझी अजून प्रॅक्टिस चालू आहे. अगं मग तीच प्रॅक्टिस माझ्यासोबत कर, काय प्रॉब्लेम? तुमचं बरोबर आहे, पण तुमच्यासोबत इंग्लिश मध्ये बोलायची प्रॅक्टिस करायला बी मला जरा प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक, टेक युअर ओन टाइम. ओके, चला मी निघते. येस. तू का घेऊन आलीस कॉफी? नाही म्हणजे तुमची वेळ झाली ना कॉफीची. तुला किती वेळा सांगितलंय का शनाया, तू माझ्यासाठी कॉफी घेऊन येत जाऊ नकोस म्हणून. शी, सकाळी सकाळी तोंड खराब केलं माझं. शनाया, जे काम आपल्याला जमत नाही ना ते उगाच करत जाऊ नकोस. आणि काय ग, प्रत्येक गोष्टीत तू त्या सुंदरीला कॉम्पिट करणार आहेस का? तसं नाहीये मॅडम, पण तुम्हाला आल्या आल्या कॉफी लागते आणि तुमची ही सवय मला पहिल्यापासून माहितीये. सो म्हटलं सुंदरी मॅडम अजून आल्या नाहीयेत, त्यांना यायला उशीर होतोय म्हणून मी आणली कॉफी. ठीक आहे, सुंदरीला यायला उशीर होतो ना, मग मी आता माझी कॉफीची वेळ बदलते. तुझ्या हातची कॉफी पिऊन मला सकाळ खराब करायची नाही. हा कप उचल आणि घेऊन जा. शनाया थांब. मला थोडी कॅश हवी आहे, बँकेत जा आणि पैसे काढून आण. ओके मॅम. कायमच मिळणार आहे का नाईटच्या आजची कॉफी? लवकरच ऑफिस सोडून जाणार आहे. काय ग, कॉफी तशीच परत घेऊन आलीस? नाही म्हणजे मीच म्हणाले मॅम ना की सुंदरीच्या हातची कॉफी चांगली असते ना टेस्टला. अच्छा, मॅडमला तू असं म्हणालीस? हा म्हणजे ऍक्च्युली मॅम म्हणाल्या, मग शेवटी मीही तेच म्हटलं. आणि तसंही मला चहा कॉफीची टपरी टाकायची नाहीये ना कॉफी चांगली बनवायला. शनाया, मला बी टपरी नाही घालायची, पण कसं आहे ना, आपल्या जवळची 4 माणसं असली तर त्यांना काहीतरी चांगलं बनवून खाऊ घालायला यायला पाहिजे. तुझ्या जवळ असतील तर तुला तसं वाटेल. माझ्याकडे तर भरपूर आहे, त्यामुळे मला तरी असंच वाटतं. अरे वा, कलेक्टर बाई आल्या पण क्लासमधून? वय आत्ताच आले. बरं थांबा, मी कॉपी करून आणते. नाही, कॉफीचं राहू दे. मला सांग, क्लासमध्ये आजचा दिवस कसा गेला? आज एक चांगली गोष्ट झाली क्लासमध्ये. मला एक ना चांगला फ्रेंड मिळालाय. अरे वा, काय नाव काय तुझ्या नवीन फ्रेंडचं? सिद्धार्थ नाव आहे त्याचं. लय चांगलं इंग्लिश बोलतो आणि क्लासमध्ये त्यांनी मला मदत बी केली. चला, म्हणजे आता तुझ्या क्लासचं टेन्शन माझं गेलं. हा, टेन्शन गेलं, पण आपल्या प्रॅक्टिसचं काय? बघितलं, मी पण विसरले, तू पण विसरलीस. येस, वी डिसाइडेड ना. येस, वी डिसाइडेड टू स्पीक इन इंग्लिश. बरं मॅडम, आय मेक कॉपी फॉर यू. नो, नाउ यू डू वन थिंग. यू गो विथ शनाया. शनाया, तुझ्यासोबत तिला बँकेत घेऊन जा, म्हणजे तिला तिथली प्रोसेस काय असतं ते कळेल. ओके मॅम. सुंदरी, नाउ आय एम लिव्हिंग अवर हेड ऑफिस, सो नाउ यू गो विथ शनाया अँड जस्ट ऑब्झर्व व्हॉट एव्हर शी इज डुईंग इन द बँक. गॉट इट? ऑब्झर्व? अगं, म्हणजे शनाया बँकेत गेल्यावर काय काय करते हे नीट लक्ष देऊन बघ. आय विल. चल, बाय. निघूया का? होय, मी बॅग ठेवून येते.
वेळ आलीये बरं का. आजच ठिकाण आणि वेळ मी मेसेज करते. काय ग, इथल्या इथे तर बँक होती, कशाला रिक्षा करून आलीस? काय तुमचे पैसे जाणार आहेत की माझे जाणार आहेत? कंपनी पे करतीये ना, मग काय हरकत आहे? आता कंपनी पे करते म्हणून आपण खर्च करायचा व्हय? आधी काय रे, काय झालं तेवढं गडबडीत बोलवलंस? अगं एक महत्वाचा डिसिजन घ्यायचा होता, म्हणजे ऍक्च्युली मी घेतलाच आहे तो. काय, कसला? आपण आपल्या गोव्याचा बिझनेस शिफ्ट करूया असं ठरवलंय. काय आधी? पण अरे अचानक असं काय 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 झालंय? काही नाही ग, आपला तिकडचा कॉम्पिटिटर आहे ना विनोद, त्याचा प्रॉब्लेम असा आहे की तो तिकडचाच आहे, लोकल, त्यामुळे तो खूप अडचणी आणतोय, काहीच करू देत नाही. आधी तू म्हणतोस ते बरोबर आहे, पण अरे तू किंवा मी, आपण दोघं नाही हा डिसिजन घेऊ शकत. मम्माला विचारावं लागेल आपल्याला. शेवटी हा सगळा बिझनेस मम्माचा आहे. अगं पण मम्माची अवस्था तुला माहिती आहे ना, आपण त्यांना सांगणार कधी, त्या त्यांचा डिसिजन देणार कधी? आधी अरे तिला कळतं आता, म्हणजे ते निदान डोळ्यांची उघडझाप करून हो किंवा नाही सांगू शकते आपल्याला. बरं समजा त्या नाही म्हणाल्या तर? अगं नुसतं हो नाही काय होणार आहे, त्यांना सगळं समजावावं लागणार. नुसतं डोळ्यांची उघडझाप करून ते आपल्याशी कम्युनिकेट करू शकतील का? अगं बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच कॉम्प्लिकेशन्स आहेत, आणि हे जर असं चालू राहिलं ना तर हळूहळू आपला बिझनेस लॉस मध्ये जाणार, आणि तो लॉस रिकव्हर करण्यासाठी बाकीच्या सगळ्या युनिटवरती प्रेशर येणार. तुझा विश्वास नाहीये का माझ्या डिसिजनवर? आधी अरे असं काही नाहीये. आधी एवढ्या वर्षांचा बिझनेस आहे आपला, असं अचानक बंद करायचं म्हणजे? अगं मी एवढंच म्हणतोय की आपण गोव्यामधून शिफ्ट करूया आणि इकडे वाढूया ना. आधी तुझं म्हणणं बरोबर आहे, पण स्टील मला असं वाटतं ना, तू परत एकदा विचार करायला हवा. नाही, मी सीईओ आहे, पण मलाच माझ्या डिसिजन वरती फेरविचार करावा लागतो, म्हणजे मी रबर स्टॅम्पच आहे, नाही का? आधी अरे तसं नाहीये, तू कुठला विषय कुठे नेऊन ठेवतोय? तू म्हणजे ना, बरं तू गोव्यातलं सगळंच युनिट बंद करणार आहेस का? अगं हेच सांगतोय ना मी, खूप विचार करून हा निर्णय घेतलाय. पण फक्त माझा निर्णय घेण्याने काय होणार आहे? जसं तू म्हणालीस, तुझी सुद्धा साईन लागणार आहे ते. ठीक आहे, दे फाईल. ठीक आहे, इकडे करायचे. हा ते ना. बरं तू आता काय करणार आहेस? काय म्हणजे ऑफिसला जाईन माझ्या. मग चल बाहेर लंचला जाऊया मस्त. नाही नको, मी ऑफिसला जाते, तिकडेच खाईन काहीतरी. म्हणजे हा डिसिजन अजून तुला मनापासून पटलेला नाहीये तर? आधी अरे असं काही नाहीये, मी केलीये ना आता सही. नाही पण जर तू माझ्यासोबत लंचला बाहेर आलीस तरच मी समजेन की तुला हे मनापासून पटलेलं. बरं ठीक आहे, जाऊया. ग्रेट. मे कम इन सर? येस. बरं ही फाईल घ्या आणि पुढची प्रोसेस चालू करून टाका, अर्जंट काम. सर आता मला परत कुठं जायचं नाहीये. नाही म्हणजे जायचं असेल तर आधीच सांगा, काय आहे नंतर माझी गडबड होते सर. कुठे जायचंय? आधी काय बोलताय ते? अहो ती फाईल घेऊन जा ना, अर्जंट काम आहे, सांगितलं ना तुम्हाला. ओके सर. सारखे प्रश्न विचारताय.
चल आपण जाऊया. पण मॅडम मी एवढे का पैसे काढायला लावले ग? मला काय माहिती, मॅडम मी सांगितलं, चेक दिला, मी काढायला आले. बॅग धर एवढी. नाही मॅडम, तुम्ही म्हणालात ना मी नीट पकडत नाही म्हणून. अगं धर की एक.